नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. मित्रांनो, आजच्या भागामध्ये आता ऋषिकेश मकरंदला म्हणतो, एकदा तुम्हाला जानकीने सांगितलं की तिला तुमची मदत नकोय, तुम्ही येथे जाऊ शकतात. तेव्हा आता मकरंद म्हणतो की हे बघ ऋषिकेश, जानकी, मी येथे तुमची मदत करायला आलो आहोत. ते काही घडलेलं आहे ते सगळं काही आपण विसरून जाऊ आणि हे बघा, ज्या प्रकरणात तुमचं नाव गुंतवलेलं गेलेलं आहे तर आपण आता त्याचा विचार करू. आणि हे बघ ऋषिकेश, तू काही केलेलं नाही, तू निर्दोष आहे, माझा पूर्ण तुझ्यावर विश्वास आहे. आणि हे बघ, आता तुला इव्हेंट करायचा आहे ना, मग मुळशीमध्ये तुला माझ्याशिवाय कोणी मदत नाही करणार, आपण मिळून तो इव्हेंट करू, म्हणजे सगळं काही व्यवस्थित होईल. तेव्हा ऋषिकेश त्याला म्हणतो की तू आता जायचा विचार करशील की माझे स्पेशल चेक करशील. तेव्हा आता जानकीला सुद्धा छान वाटतं, कारण मकरंदला बरोबर त्याची जागा ऋषिकेशने दाखवून दिलेली असते. तेव्हा आता मकरंद पुन्हा म्हणतो की हे बघ ऋषिकेश, प्रेमाने जगही जिंकता येतं यावर माझा पूर्ण विश्वास आहे आणि अगदी तशाच पद्धतीने मी लोकांशी डील सुद्धा करत आलेला आहोत. हे बघा, मी तुमच्याशी सुद्धा तसं डील करतोय. तुझ्या समोर हा प्रस्ताव ठेवलेला आहे, त्याच्यावर विचार कर आणि मला कळव, नक्की तुला मदत करेल. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की एक मिनिट मकरंद सर, हे बघा, आजपर्यंत मी तुम्हाला खूप असा रिस्पेक्ट देऊन तुमच्याशी बोलत आलो, त्यामुळे आता मात्र तू सुद्धा नीट ऐक, मला तुझ्या मदतीची गरज नाही हे लक्षात घे. मुळात म्हणजे जानकीला जे आवडत नाही, ज्या माणसांची तिला मदत घ्यायची नाही, तर त्या माणसांशी मला सुद्धा बोलण्याला आवडलं नाही आणि त्यांची मदत घ्यायला सुद्धा नाही आवडणार. ऋषिकेश रणदिवे स्वतःच्या पायावर उभं राहील आणि सगळं काही अगदी स्वतःच हँडल करेल. आता मकरंद लगेच म्हणतो की जानकी, अगं तू याला समजाव, तो खूप मोठी चूक करायला निघालेला आहे. तेव्हा आता जानकी म्हणते की चूक तर तू करतोस आणि ते पण पुन्हा पुन्हा करतोय. तर आम्ही बऱ्याच वेळेस सांगितलं की आम्हाला तुझी मदत नकोय म्हणून, आणि तू ऐकायला तयार नाहीस. ऋषिकेश माझ्या सोबत आहेत, आम्ही एक टीम आहोत, त्यामुळे आता मात्र आमच्या दोघांमध्ये तिसरा आम्हाला कोणी नकोय, आणि जर हे तुझ्या लक्षात येत असेल तर चल निघ इथून. तेव्हा आता मकरंदला खूपच राग येतो, पण तो राग आवरतो आणि म्हणतो की ठीक आहे, मी तुमच्या समोर मैत्रीचा हात पुढे केला होता, पण तरीही तुम्हाला माझ्याशी वैर करायचा आहे, मग त्याचे परिणाम भोगायला सुद्धा आता तयार राहा. मकरंद त्यांना धमकावतो, तर ऋषिकेश त्याला जायचा रस्ता दाखवतो. तेव्हा आता इकडे मकरंद जेव्हा घरी येतो तर माया म्हणते की अरे, मी तुला काय करायला सांगितलं होतं आणि तू काय करून आलास. तेव्हा मकरंद म्हणतो की तू काय केलंस, मी काय केलंस. तेव्हा आता माया म्हणते की अरे, तू जानकीला धमकी का देऊन आलास. ज्या माणसावर आपण प्रेम करतो तर त्याच्याशी अशी कधी आपण धमकीची भाषा करतो कस का, सांग बरं तू. त्यावर आता मकरंद चिडून म्हणतो की हे बघ, मी त्या जानकीला समजायला गेलो होतो, परंतु तो ऋषिकेश सारखा मध्ये पडत होता आणि मला तिच्याशी काही बोलून देतच नव्हता, मग तूच सांग मी काय करायला हवं होतं. त्यावर आता माया म्हणते की हे बघ, अरे तुमच्या दोघांमध्ये आता तो ऋषिकेश प्रॉब्लेम तर आहेच, आणि तो दूर होण्यासाठी आता तू मास्कमॅन बनलेला आहे, हे तर खरं आहे ना. तेव्हा आता मकरंद हो असं म्हणतो, तर माया वैतागून डोक्याला हात लावते आणि शांतपणे आता ती म्हणते की हे बघ दादा, आपलं काय ठरलं होतं की मास्कमॅन बनून एक काम चोख केल्यानंतर मकरंद म्हणून तू जानकीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करायचा. जी इमेज सुधारवण्यासाठी मी तुला तिकडे पाठवलं होतं, परंतु तू तर त्याच्या उलटच केलं, असं कसं चालेल बरं. तेव्हा लगेच आता मकरंद म्हणतो की हे बघ, मी अगदी उलट नाही केलेलं, मी तिला धमकी वगैरे द्यायला काही गेलो नव्हतो, परंतु ती जशी वागली त्यामुळे मला धमकी द्यावी लागली. मी तिला समजावत होतो की प्लीज माझं ऐकून घे, मी तिच्याकडे माफी मागत होतो, परंतु नाही. ह्या ऋषिकेशने मात्र तिच्यावर काय जादू केली हे मला माहिती नाही, आणि ती जानकी फक्त आणि फक्त त्या ऋषिकेशच ऐकते आणि मला ती घराच्या बाहेर काढत होती. आणि तू सांग की मी काय केलं. मी तिच्यावर मनापासून प्रेम करतोय म्हणून फक्त आणि फक्त मी तिच्या फोटोवर आय लव्ह यू लिहिलं, हे तिला नाही कळाले. आणि अगं, माझ्यासारखा इतका चांगला माणूस तिच्यावर प्रेम करतोय हे तिला अगदी कळून ती खुश व्हायला पाहिजे, तर ती उलट माझ्यावर चिडते आणि फक्त ती माझा तिरस्कार करते. कोण आहे मी आणि माझी काय व्हॅल्यू आहे. त्यावर आता माया म्हणते की बरं ठीक आहे, सॉरी, हे बघ, तू चिडचिड करू नको, शांत राहा बरं. आणि हे बघ, मला असं वाटतं की जानकी ही अगदी मनाच्या श्रीमंतेवर भांडणारी मुलगी आहे, त्यामुळे तू चांगलं वागावं, आणि जर तुझ्यातील चांगला पार्टनर तिला दिसला तर ती तुझ्याशी अगदी छान वागेल. त्यामुळे तू तर आता तिला धमकी देऊन आलास, त्यामुळे तिला कन्व्हिन्स करण्यासाठी आता आपल्याला थोडंसं कठीण जाणार आहे, पण काही काळजी करू नको, आणि आपल्याला मात्र हे थोडंसं अगदी शांतपणे हँडल करावे लागेल. आणि एक लक्षात घे, ऋषिकेश मात्र अगदी जानकीचं मन जिंकण्याचा प्रयत्न तर करतच राहणार, पण आपल्याला मात्र त्याचा प्रत्येक प्रयत्न हा हाणून पाडायचा आहे. तेव्हा आता मकरंद म्हणतो की मी त्याला कोणत्याही त्याच्या प्रयत्नामध्ये यशस्वी नाही होऊन देणार.
माया म्हणते की मला हेच तुझ्याकडून ऐकायचं होतं, त्यामुळे हे बघ दादा, आता ती चूक करायची नाही. रागाच्या भरात अगदी वाटेल तसं नाही करायचं. जानकीचं मन जर तुला जिंकायचं असेल तर डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवावीच लागेल. आणि हे बघ, हे सर्व तुला जमणार आहे तर. आता लगेच मकरंद म्हणतो की हो जमेल. तर आता माया त्याला म्हणते की गुड, एकदम गुड. आणि तेवढ्यात तेथे सौमित्र आणि सारंग येतात. तर आता ऋषिकेश त्यांना बघून विचारतो की काय तुम्ही दोघे इथे, घरी सर्व ठीक तर आहे ना? सौमित्र म्हणतो की हो दादा, अरे घरी सर्व काही ठीक आहे आणि आम्ही तुझ्यासाठी इथे आलो. तर त्यावर तर ऋषिकेश विचारतो की माझ्यासाठी? तर सौमित्र म्हणतो की हो, तुझ्या खांद्यावर मात्र 10 लाखाचं ओझं अगदी असताना आम्ही थोडंच हातावर हात ठेवून अगदी बसणार आहेस का? तेव्हा सारंग म्हणतो की अरे दादा, तुला ह्या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी आम्ही तर खूपच मस्त आयडिया घेऊन आलो दादा. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की 1 मिनिट, मी तुमची आयडिया आहे तर ती ऐकून घेईन, पण त्यापेक्षा जास्त काही नाही. आणि हे बघा, तुम्ही प्लीज यामध्ये पडू नका, माझा ऐका. तेव्हा सौमित्र म्हणतो की का रे दादा, लहान भाऊ आहे म्हणून आमचं सुद्धा काही कर्तव्य नको का? आणि हे बघ दादा, अरे तुला नानांकडून पैसे घ्यायचे नाही हे आम्ही समजू शकतो, पण दादा अरे परिस्थिती वेगळी आहे. आमच्या भावाला आता आमची गरज आहे म्हणून आम्ही तुझ्या पाठीशी उभे आहोत. आणि तू कितीही रागाव, कितीही चिडचिड कर, आम्हाला फटके दे, हवे तर आम्हाला काही कर, परंतु काही झाले तरी आता आम्ही तुझी साथ नाही सोडणार. आम्ही मात्र तुला अगदी मदत करणार म्हणजे करणारच. तेव्हा आता जानकी हे सर्व पाहते आणि हसून ते ऋषिकेशला म्हणते की हो ऋषिकेश, तुझी भावंड अगदी बरोबर बोलतात. अरे तू किती लकी आहेस की तुला अशी भावंड मिळालेली आहेत. अरे ते दोघेही बरोबर बोलतात. इतकी मोठी रक्कम उभं करणं इतकं सोपं नाही. अरे तुला तुझ्या भावांची साथ लागणारच आहे. तर सारंग आणि सौमित्र जानकीकडे बघत असतात. आणि हे बघ ऋषिकेश, सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुला विश्वासू असं कोणीतरी तुझ्या सोबत हवं आहे. आणि तुझ्या भावांपेक्षा तू कुणावर जास्त विश्वास ठेवू शकतो सांग बरं? ठेवू शकतो का कोणावर? तेव्हा त्या ऋषिकेश त्या दोघांकडे बघतो आणि नाही असं म्हणतो. तेव्हा सारंग आणि सौमित्र तर लगेच खुश होतात. आता जानकी खुश होत म्हणते की ठरलं तर मग तुम्ही दोघंही आमच्या टीम मध्ये. तेव्हा आता जानकी, सौमित्र आणि सारंग एकमेकांना टाळी देतात आणि एकमेकांची ओळख करून देतात. त्यावर ऋषिकेश खुश होत विचारतो की सांगा बरं, मला तुमचा प्लॅन काय आहे बरं? तेव्हा आता सारंग म्हणतो की हे बघ, प्लॅन असा आहे की आपण स्त्रियांसाठी आणि पुरुषांसाठी बॉक्स क्रिकेटच्या स्पर्धा घेऊयात. मात्र आता ऋषिकेश म्हणतो की अरे ही तर भारी आयडिया आहे, म्हणजे पुरुषांसोबत स्त्रिया सुद्धा खेळतील तर. आणि जानकी, तुला काय वाटतं बरं? अगं बघ ना, स्त्रिया सुद्धा यामध्ये सहभागी होतील. आता जानकी म्हणते की आय एम सॉरी, परंतु मला हे क्रिकेट नाही पटत. काहीतरी आपण वेगळं करूयात, युनिक असं असणारं. तेव्हा सारंग म्हणतो की दादा, अरे हेच चांगलं आहे आणि सगळ्यात बेस्ट, कारण यातून आपल्याला जास्त पैसा मिळेल, त्यामुळे हेच चांगलं आहे करण्यासाठी. दुसरं कशाला असं युनिक काही. आणि हे बघ दादा, अरे आमची अर्धी तयारी सुद्धा झालेली आहे आणि आम्ही मस्तपैकी पोस्टर सुद्धा तयार केलेले आहेत. आणि काय करूयात आपण, अगदी सगळीकडे ते चौकात चौकात पोस्टर लावूयात. अगदी सगळीकडे जाहिरात गेली पाहिजे, पसरली पाहिजे, त्यामुळे आपल्या ह्या क्रिकेटला चांगला असा रिस्पॉन्स मिळेल. तेव्हा आता हे ऐकून ऋषिकेश तर खुश होतो, परंतु जानकीच्या डोक्यात मात्र काहीतरी वेगळा प्लॅन असतो. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की बघ ना जानकी, अगं यांचा प्लॅन रेडी आहे आणि आपल्याकडे तितका सुद्धा वेळ नाही की आपण काहीतरी प्लॅन अजून काही करू शकतो. हा प्लॅन घेऊन मी काही फायनान्सर सोबत बोलतो, बघूयात की काही मार्ग निघतो की नाही. माझी पूर्ण खात्री आहे की नक्की काहीतरी होईल. आणि तो त्या दोघांना विचारतो, तुमचा सांगा प्लॅन काय आहे तो. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की सगळ्यात अगोदर म्हणजे आम्ही गावभर फिरतो आणि इव्हेंट बद्दल सगळ्यांना काही सांगतो. म्हणून आता ती पोस्टर वाचायचा जो काही प्लॅन आहे त्याबद्दल मात्र आता ते जानकी आणि ऋषिकेश यांना सांगतात आणि लगेच ते तयारीला लागतात. सारंग सगळ्यांना अगदी ते पोस्टर वाटत असतो आणि क्रिकेट बद्दल समजावून सांगत असतो. त्यानंतर आता इकडे ऋषिकेश मात्र एका ह्या कंपनीमध्ये आलेला असतो फायनान्ससाठी. आता मात्र तो जे काही आहे तर त्याबद्दल आता तेथील त्या साहेबांना हे सर्व दाखवतो. तेव्हा ते साहेब म्हणत असतात की हे बघा. तेव्हा आता ते त्याच्याबद्दल नक्की काय आहे याबद्दल ऋषिकेशला चौकशी करतात. आणि त्यानंतर आता इकडे सौमित्र एका बाईला ते पोस्टर देतो. तेव्हा ती बाई म्हणते की ओटसूट फक्त आणि फक्त क्रिकेट, असं काय वेगळं आहे त्यात? तेव्हा सौमित्र म्हणतो की अहो त्यात खूप काही वेगळं आहे. त्यानंतर मात्र आता इकडे जे ऋषिकेश त्या कंपनीमध्ये आलेला असतो तर ते फाईल वगैरे चेक करून ऋषिकेशला म्हणतात की हे बघा, तुम्ही असं जे काही जड शब्द वापरून आपला प्रोजेक्ट हा विकू नका. मात्र आता ऋषिकेश म्हणतो की मी तुम्हाला फक्त आणि फक्त वस्तुस्थिती सांगितली आणि तुम्हाला तर माहितीच आहे हल्ली बोळातील लहान लहान मुलांना क्रिकेटर व्हायचं आहे आणि क्रिकेटचा जो बोलबाला आहे तो वर्षानुवर्ष वाढतच चाललेला आहे. तेव्हा ते साहेब म्हणतात की हे बघा, कंपल्सरी मध्ये त्यात किती फायदा आहे हे महत्वाचं आहे आणि त्यामुळे मात्र तुमच्या अशा अगदी ह्या प्रोजेक्ट सारख्या अगदी 10 फायली माझ्याकडे पडलेल्या आहेत.
लोकांना तिटकारा येईल एवढं काही क्रिकेट नकोय. त्यावर तर ऋषिकेश म्हणतो की सर हे बघा, आपण मात्र महिलांना यामध्ये या क्रिकेटमध्ये सहभागी केलेला आहे. मग या क्रिकेटचं वेगळेपण असं आहे. तेव्हा आता सारंग म्हणतो की आता त्या दोन मुलींना विचारतो की काय ताई, तुम्हाला कशी वाटली आता ही स्त्री क्रिकेट बद्दलची जी काही योजना आहे ती, ही स्पर्धा होणार आहे ती. तेव्हा आता त्या मुली म्हणतात की यात काय अर्थ आहे त्याला. त्यानंतर आता इकडे सौमित्रला सुद्धा ती बाई म्हणते की बाईच्या हातात फक्त लाटणं शोभतं, बॅट नाही. तेव्हा त्या मुली सुद्धा सारंगला म्हणतात की तुमचं हे क्रिकेट बघण्यापेक्षा मी घरामध्ये मालिका बघेल, आणि ते पोस्टर सारंगच्या हातात देतात. आणि इकडे सौमित्रला सुद्धा तेच ऐकावं लागतं. म्हणून आता शेवटी प्रत्येक ठिकाणी आता ह्या तिघांचा मुडा होतो. त्यानंतर आता इकडे ऋषिकेशला सुद्धा तेच सांगितलं जातं की क्रिकेटपेक्षा वेगळं काहीतरी शोधा आणि आपल्या ह्या इव्हेंटचा बोलबाला होईल. असं काहीतरी शोधा, नक्की तुम्हाला सापडेल. ते शोधून आणा, म्हणजे आपण नक्की त्यावर अगदी बोलू आणि विचार करू. म्हणून आता सगळेजण खाली मान घालून आता परत येणार असतात. तर जानकी आता इकडे विचार करते, मी ऋषिकेश आणि त्यांच्या भावांना सांगितलं पण अगदी सांगून सुद्धा त्यांना काही कळत नाही. शेवटी आता मलाच काहीतरी विचार करावा लागेल. आणि मला असं का वाटतं की उत्तर माझ्या समोर आहे आणि तेच मला दिसत नाही. म्हणून जानकी मात्र आता कपड्यांच्या घड्या घालत असते आणि विचार करत असते की नक्की काय आहे. आणि तेवढ्यात एक विटी येते आणि ती जानकीच्या कपड्यावर पडते. जानकी ती विटी उचलते आणि तिच्याकडे पाहत असते. विटी आहे तर जानकी त्या विटीकडे पाहतच असते. आणि तेवढ्यात एक छोटा मुलगी आणि मुलगी ताई ताई करत मात्र आता ते मुलगा आणि मुलगी ती विटी न्यायला येतात आणि म्हणतात की ताई, अगं ते आमचं खेळणं दे ना आमचं खेळणं. तेव्हा आता जानकी त्यांना म्हणते की अरे हे खेळणं नाही तर याला विटी म्हणतात. याला विटी दांडू असं म्हणतात. हा एक प्रकारचा गेम आहे. म्हणून ती आता त्या मुलांना समजावून सांगत असते. जुन्या काळामध्ये मात्र हा गेम आहे तर तो खूप खेळला जायचा. माझ्या बाबांच्या काळामध्ये, आजोबांच्या काळामध्ये हा गेम खूपच खेळला जात होता. आणि माझ्या लहानपणी मी सुद्धा हा गेम खेळत होते अगदी आनंदाने. आणि तुला माहिती आहे का, हा विटो आहे आणि हा दांडू आहे. म्हणजे विटी आणि दांडू कशाला म्हणतात हे जानकी त्यांना समजावून सांगत असते. आणि ही विटी आहे तर ती जमिनीवर असे ठेवायची आणि ह्या दांडूने मात्र त्या विटीवर अगदी जोरात मारायचं. म्हणजे ती विटी आहे तर ती अगदी उंच उडते. आणि तुम्हाला माहिती आहे की लहानपणी आम्ही पैज लावायचो, कुणाची इटी किती लांब जाते ते बघूयात म्हणून. आणि खूप मजा यायची. म्हणून जानकी त्यांना समजावत असते. तेव्हा ती आता मुलगी विचारते की अजून कोणकोणते गेम्स तुम्ही खेळायचे. तेव्हा आता जानकी सांगत असते की आम्ही लगोरी खेळायचो, सापशिडी खेळायचो, अगदी सर्व काही खेळ आम्ही खेळायचो. आणि तेवढ्यात आता दोन बायका तिथे दरवाज्यात येतात आणि जानकीचं हे बोलणं ऐकून खुश होतं. जानकी सांगत असते की आम्ही डोंगर का पाणी खेळायचो आणि काय काय खेळ खेळायचो. बापरे, इतके खेळ आम्ही खेळायचो काय सांगू. इतके थकायचो आम्ही की घरी येऊन भरपूर अशी भाजीपोळी खायचो अगदी पोटभर आणि अशी बॉडी करायचो. तेव्हा त्या बायकांना मात्र जानकीचं हे जे काही आहे ते खूप पटलेलं असतं. त्यांना सुद्धा खूप हसू येते. आणि तुम्हाला माहिती आहे का, आमच्या या गेममुळे खूप टेन्थ व्हायचे, कारण आम्ही घरी बसून हा गेम खेळत नव्हतो आणि मोबाईलवर आपण जे काही व्हिडिओ गेम वगैरे खेळतो ना त्यात मजा नाही. तेव्हा आता मजा आहे ती मातीतील मैदानाच्या खेळामध्ये. तेवढ्यात आता त्या काकू येतात. त्या काकू म्हणतात की हो, आम्ही सुद्धा आता हे सगळे काही गेम आहे ते खूप एन्जॉय केलेले आहेत. तेवढ्यात आता त्या मुलांच्या त्या अगदी आई असतात आणि दोघी आता त्या आत येतात. तेव्हा ते ही मुलं त्यांना मम्मी म्हणून अगदी मिठी मारतात. आता ती मुलगी मात्र आता लगेच आपल्या आईला विचारते की मम्मी, अगं तू सुद्धा या ताईसारखी युनिक असं गेम खेळलेली आहेस का. तेव्हा मात्र आता ती जे काकू आहेत तर त्या म्हणतात की अगं म्हणजेच काय, जानकी जे काही बोलते ना ते एकदम योग्य आहे. आणि बघ ना जानकी, आपण जे काही लहानपणी खेळ खेळायचो, लगोरी, जे काही अगदी सापशिडी वगैरे सगळं काही ते खेळ आहे ना, तर ते ह्या अगदी नवीन पिढीला माहितीच नाही काय युनिक आहे ते. पालकांनी सुद्धा त्यांना हे सर्व सांगण्याची कधीही तसदी नाही घेतलीस ग. आणि चुकलंच आमचं, खरंच बरं झालं जानकी तू हे त्यांना सांगितलं तर. तेव्हा आता ती दुसऱ्या काकू म्हणतात की हो ना जानकी, अगं तुझ्या इतकं आम्हाला त्यांना नीट सांगता सुद्धा आलं नसतं. आणि बघ जानकी, खरंच मी तुला खरं सांगते, हे सगळे काही जुने खेळ आहेत ना, तर हे खेळ मात्र मुलांना माहिती असायला हवेत आणि त्यांनी ते खेळ खेळायला हवेत असंच आम्हाला वाटतं. आता जानकी म्हणते की हो ना, खरं आहे तुमचं, कारण आपण आपल्या पुढच्या पिढीला मात्र हा मातीतील खेळाचा जो वारसा आहे तो दिलाच पाहिजे, हो की नाही. तेव्हा आता ती मुलगी म्हणते की मम्मी, अगं बघ ना, मला हे युनिक खेळ आहे ते खेळायला खूपच आवडेल, तू नक्की मला शिकवशील ना. नंतर मात्र मी माझ्या सगळ्या काही फ्रेंड्सला शिकवेल ते खेळ खेळायला. आता तो छोटा मुलगा म्हणतो की हो मी पण. तेव्हा आता त्यांचं हे बोलणं ऐकून सगळेजणी अगदी खुश होतात आणि जानकी सुद्धा खूपच खुश होते. त्यावर आता जानकी म्हणते की चला आता मात्र हे जे ही गेम आहे ना ते आवर्जून खेळायचं आहे, चला प्रॉमिस.
ते दोनही मुलं आता जानकीला प्रॉमिस करतात, तर जानकी खुश गुड असं म्हणते आणि जे काही विटी दांडू आहे त्यांचा ती जानकी हातात देते आणि ते दोघेही आता थँक्यू असं म्हणून बाय करून निघून जातात आणि जानकीच्या डोक्यात हाच एक एक मोठा कानमंत्र येतो. मात्र आता जानकी विटी दांडू बद्दल विचार करत असते की नक्की हाच खेळ अगदी युनिक खेळला जाणारा खेळ आहे, म्हणून त्या खेळाचा अगदी ती इव्हेंट करण्याचा ठरवते. त्यानंतर मात्र आता इकडे मकरंद टेन्शन मध्ये बसलेला असतो आणि तेवढं तिथे माया येते. माया म्हणते की अरे मकरंद, तुला न्यूज कळाली का? तर मकरंद विचारतो की कसली? तेव्हा आता माया म्हणते की अरे ऋषिकेशच्या मदतीला त्याच्यात 2 कुबडे आले म्हणे. आता मकरंद म्हणतो की हो, त्याचे ते 2 युजलेस भाऊ असतील. माया म्हणते की हो, गल्ली बोळामध्ये अगदी क्रिकेट स्पर्धा आहे ती फायनस करतात म्हणे आणि मला नाही वाटत ना काही अगदी स्पर्धेमध्ये अगदी वाव मिळेल म्हणून. तेव्हा आता लगेच मकरंद म्हणतो की नाही माया, हा ऋषिकेश आहे ना, तो जर एकटा असा धडपड करत असता तर मात्र काही वाटलं नसतं, कारण त्याच्यासोबत जानकी सुद्धा आहे. जानकीची काम करण्याची पद्धत मला चांगली ठाऊक आहे, ती खूप बारकाईने विचार करते, शेवटापर्यंत ती शेवटी पोहोचतेच. तेव्हा आता माया म्हणते की अरे हो, हे सर्व खरं आहे, पण क्रिकेटची स्पर्धा ती कशी सक्सेस करू शकते? तेव्हा आता मकरंद मायाला म्हणतो की हे पग तिला कमी लेखून चालणार नाही, कारण तुम्ही तिला चांगलं ओळखतो, तिच्यावर आपल्याला बारीक लक्ष ठेवावंच लागेल. त्यानंतर आजी आता सुमित्राला फोन करते आणि म्हणते की तू लवकरात लवकर इकडे ये, कारण मला खूपच कंटाळा आलेला आहे इथे एकटीला राहण्याचा. आणि आता आजी फोन ठेवते. नाना तर समोरच असतात. तेव्हा नाना विचारतात की काय म्हणत होती सुमित्रा? तर आजी म्हणते की ती आज निघत आहे आणि उद्या पहाटपर्यंत येथे नक्की पोहोचेल. नाना पुन्हा गप्प होतात. तर आजी विचारते की काय झालं, तुम्ही असे गप्प का झालात? तेव्हा आता नाना म्हणतात की कारण इतकी वर्ष झाली आमच्या लग्नाला, परंतु तुमच्या मुलीच्या वागण्याचा आणि आता मला खरंच काही थांगपत्ता लागलेला नाही. तेव्हा आता आजी म्हणते की अहो, तुमचं वागणं सुद्धा कधी कधी भोळेपणासारखंच होतं. तेव्हा नाना विचारते की का? तर आजी म्हणते की अजून सुद्धा तुमच्या लक्षात येत नाही आणि मी जे काही बोलते तर त्या माझ्या बोलण्याचा वेगळा काही अर्थ लागत नाही, परंतु हे बघा, तुम्ही मात्र जे काही केलं ते मला नाही पटलेलं. आता नाना विचारतात की तुम्ही कशाबद्दल बोलतात? तर आता आजी पुन्हा म्हणते की बघा, तुम्ही किती भोळे आहात, अगदी सगळ्या गोष्टी आहेत ते तुम्हाला उलगडून सांगावे लागतात. तर त्यावर आता लगेच नाना म्हणतात की जरा आडवळण घेऊ न घेता अगदी जे काही व्यवस्थित आहे ते व्यवस्थितपणे सांगा. आजी म्हणते की ऐका, मग तुमचा जो काही मोठा मुलगा आहे तो एकतर अगोदरच घराच्या बाहेर गेलेला आहे आणि त्याच्या मदतीला तुम्ही सारंग आणि सौमित्र ह्या दोघांना सुद्धा आता पाठवलेलं आहे. तर तेव्हा नाना हो म्हणतात. तर आजी म्हणते की हो, ते बरोबर आहे, परंतु एकतर सगळा गाव हा ऋषिकेशच्या विरोधात आहे. हे बघा, उद्या ओल्याबरोबर सुख सुद्धा जळणार आहे, लक्षात घ्या. तेव्हा आता नाना म्हणतात की हो सासूबाई, तुमच्या बोलण्याचा नक्की काय रोग आहे तो माझ्या लक्षात आलेला आहे. हे बघा, पोरांच्यावर जर माया असली तर ओला आणि सुख असं नाही वेगळं करता येत. बाकीचे लोक आहेत तर ते मुलामुलात भेद करत असतील, परंतु आमच्यासाठी मुलं हे अगदी आमच्या काळजाचे तुकडे आहेत, तुकडे. मला हे सुद्धा मान्य आहे की ऋषिकेश मात्र माझ्या पहिल्या बायकोचा मुलगा असल्यामुळे त्याच्या विषयी तुमच्या मनात माया नाही हे, परंतु माझं मात्र तसं नाही. माझ्यासाठी माझे तिघेही माझेच मुलं आहेत. ते तिघ आता एकमेकांची भावंड आहेत आणि त्या भावंडांनी एकमेकांच्या पाठीशी उभं राहायलाच हवं, एवढंच माझं मत आहे आणि हेच माझं सांगणं आहे. आणि हेच मात्र तुमच्या मुलीने सुद्धा त्यांना रामायण शिकवताना सांगितलेलं आहे ना. तेव्हा आता आजी हो हो करत असते. त्यामुळे हे बघा सासूबाई, सारंग आणि सौमित्र त्यांचं कर्तव्य पार पाडतात. तेव्हा आता आजी म्हणते की पण ते दोघं असं ऋषिकेशला काय मदत करणार आहेत आणि तुम्ही सुद्धा आता जी काही मदत ऋषिकेशला देऊ केली होती तर ती त्याने नाही घेतली. तेव्हा आता नाना म्हणतात आणि ती मदत घेतली नाही त्याबद्दल मला त्याचा खरंच अभिमान वाटतो, कारण माझा मुलगा स्वाभिमानी आहे, त्याने सिद्ध केलेला आहे. मला पूर्ण खात्री आहे तो कष्टाने आणि मेहनतीने सगळं काही उभं करेल. तेव्हा आता आजी म्हणते की हे बघा, जर हे नाही उभं करता आलं तर मात्र काय होईल? तेव्हा नाना म्हणतात की काही होणार नाही. हे बघा, ऋषिकेश एकटा नाही तर सारंग, सौमित्र त्याच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. इतकंच नव्हे तर जानकी सुद्धा त्यांच्या पाठीशी उभी आहेत आणि त्या जानकीवर माझा पूर्ण विश्वास आहे. ती काही करेल, पण ऋषिकेशला मात्र ह्या संकटातून निश्चित ती बाहेर काढेल असा माझा पूर्ण विश्वास आहे. तेव्हा आता आजी विचार करते. आजी म्हणते की काही जानकीवर यांचा इतका विश्वास आहे आणि जानकी यांना म्हणजे ऋषिकेशला ते संकटातून बाहेर काढेल असं आहे, तर म्हणून आजीला आता हसू येत असतं. तेव्हा आता सगळेजण तोंड पाडून घरी येतात. तर जानकी त्यांच्यासाठी गरम गरम भजी घेऊन येते आणि त्या प्लेट्स त्यांना देते आणि विचारते की सारंग, काय गावातील लोकांचा रिस्पॉन्स काय म्हणतोय? तेव्हा आता सारंग म्हणतो की रिस्पॉन्स खरं तर जानकी ताई, मी तुम्हाला सांगू का, खरं तर गावात फिरल्यानंतर आम्हाला कळले काही आपल्याला आवडतं ते सगळ्याच लोकांना आवडतं असं अजिबात नाही. आता सौमित्र म्हणतो की बायका तर असं म्हणाल्यात की भाजी निवडता निवडता आम्ही सिरियल बघू, परंतु क्रिकेट नाही बघणार. आता जानकी ऋषिकेशला विचारते की फायनल सरचं काय म्हणणं आहे. आता ऋषिकेश म्हणतो की त्यांना सुद्धा क्रिकेट नकोय.
ते सुद्धा तुझ्या मताचे आहे. तर आता जानकी म्हणते की म्हणजे राईट, त्यांना काहीतरी वेगळं असं करायचं आहे. तर ऋषिकेश म्हणतो की हो, वेगळं करायचं परंतु नेमकं काय करायचं तेच सुचत नाही ना. तेव्हा आता जानकी म्हणते की मला सुचलेलं आहे आणि कदाचित मात्र माझी आयडिया ही तुम्हाला नक्की आवडेलच. जानकीने एक बोर्ड बनवलेला असतो की खेळ मातीतले, विट्टी दांडू, लगोरी वगैरे सगळं काही ते खेळांची नावं त्यांनी लिहिलेली असते. जानकी म्हणते की आपल्या महाराष्ट्रातील संस्कृतीचे हे जे काही खेळ आहे तर ते एका पिढीने मात्र दुसऱ्या पिढीकडे ते जातच नाहीत. आपण लहानपणी खेळलेले आहोत, लगोरी, विट्टी दांडू, अगदी हे सगळे काही खेळ आहेत तर ते आताच्या पिढीला कुठे काय माहिती आहे बरं. याच खेळाचं नियोजन आहे तर ते आयोजन आपण करायचं आणि हे सगळे खेळ आहे तर ते लोकांना माहिती असायला हवेत. आता हे ऐकून सारंग खुश होत म्हणतो की हो ताई, आणि याचं बक्षीस काय असेल बरं. जानकी म्हणते की हो, त्याचा सुद्धा मी विचार केलेला आहे. आणि हे बघ, आपल्या मुळशी गावामध्ये लोकांच्या गरजा किती आहे, फारच जेमतेम आहेत. आणि आपल्या गावामध्ये मात्र 70% हे शेतकरी आहेत आणि शेतकऱ्यांना अगदी म्हणजे व्यवस्थित मिळेल असेच बक्षीस आपण देणार आहोत. तर उपयोगी पडणारे बक्षीस आपण त्यांना देऊयात. हे ऐकून आता सगळेजण खुश होतात. मित्रांनो, हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता जानकी आणि ऋषिकेश मात्र अगदी लाऊडस्पीकर घेऊन आता ह्या खेळाची जाहिरात करत असते. जानकी मोठमोठ्याने ओरडते की ऐका हो ऐका. आता मात्र सगळेजण लोक घाईने गर्दी करतात आणि जानकी त्या खेळाबद्दल आता माहिती देऊन जाहिरात करते. ही स्पर्धा आहे तर ती महाराष्ट्राची संस्कृती जपणार आहे. तर अगदी सगळीकडून त्या जानकीच्या ह्या अगदी स्पर्धेला वाव मिळतो. बैलगाडी, ट्रॅक्टर अशी जी काही बक्षीस आहे तर ती उपयोगाची बक्षीस तुम्हाला सगळ्यांना मिळणार आहे. तर आता ऋषिकेश खूपच खुश होतो आणि म्हणतो की जानकी थँक्स, अगदी खरंच तुझ्या आयडियामुळे आता नक्की आपण सक्सेस होणार. तेव्हा आता लगेच जानकी म्हणते की नाही, सगळं काही तुझ्या मनासारखंच होणार. तेव्हा आता सारंग खुश होत आता सौमित्रेला म्हणतो की अरे, आपल्या ऋषिकेश दादाची चर्चा अख्ख्या पंचकृषीत होणार आहे. तर तेव्हा आता ऋषिकेश जानकीला म्हणतो, हे बघ अगं, सगळं काही तू माझ्यासाठी करते. मात्र आता जानकी म्हणते की हे बघ, अगदी तुझ्यासाठी नाही, आपल्या दोघांसाठी. म्हणून जानकी आता ऋषिकेशचा हात हातात धरते आणि तो हात अगदी घट्ट आवळून ती आता ही जाहिरात करत असते. आणि ऋषिकेश आता जानकीच्या प्रेमात पडतो आणि तो तिच्याकडे पाहतच असतो. तर मित्रांनो, आता पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.